जेवण बनवताना सर्वात जास्त मदत मला माझं बाळच करतं. आता इथे मी भाजी धुवत होती, तर तिला पण भाजी धुवायची होती. मग तिला बोलले, तूच धु भाजी. मग तिने मला भाजी धुवायला मदत केली. त्यानंतर मग मी काय केलं, फ्लावर गरम पाण्यातनं धुवून काढण्यासाठी गरम पाणी तापवत ठेवलं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून फ्लावर स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर कांदा टमॅटो चिरून घेतला. मग कढईत तेल ओतलं. तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकली. जिरे मोहरी छान तडतडल्यावर मी कढीपत्त्याची पावडर करून ठेवलेली तीही टाकली आणि त्यानंतर कांदा भाजून घेतला. कांदा छान भाजल्यानंतर त्याच्यात टमॅटो टाकला. तर टमॅटो जास्त भाजत बसले नाही. लगेच तिखट आणि हळद आणि तिखट टाकून थोडंसं मीठ टाकलं आणि छान परतून घेतलं. मग पटकन स्वच्छ असा धुतलेला फ्लावरही त्याच्यात टाकून घेतला. आता मला फ्लावरची भाजी बनवायची होती, पण वाफेवरच शिजवायची होती. त्यामुळे मी त्याच्यात पाणी नाही ओतलं. छान परतून झाल्यावर त्याच्यावर झाकण ठेवलं आणि अधूनमधून चेक केलं की भाजी शिजली की नाही आणि मस्त ते शिजल्यानंतर भाजी त्याच्यात वरून कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी आपली फ्लावरची भाजी शिजून तयार झाली. अशी भाजी भाकरी चपातीसोबत खूपच टेस्टी लागते. तुम्ही कधी बनवली का अशी भाजी? बनवली नसेल ना, नक्की बनवून खावा.